मुलगा असेल त्यामुळे मी बोलायला काही नाही, पण माझी सुद्धा एकुलती एक मुलगीच आहे आणि मी ह्या सगळ्या अनुभवातून जाते. त्यासाठीच मी सांगते की आपल्या मुलींना आपण घराच्या बाहेर सोडायचं किंवा नाही सोडायचं, त्यांना हसू नको, बोलू नको, हे करू नको, ते करू नको, कपडे असे घालू नकोस, त्यांच्यासोबत बोलू नकोस, इतका वेळ बाहेर राहू नकोस, ह्या गोष्टी त्यांना सांगायच्या. त्यांच्यावर पाबंदी लावायची की त्यांच्यावरती नजर ठेवायची. आणि हे कितपत योग्य आहे आणि आपण किती दिवस हे करत राहणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण तिला सदृढ का नाही बनवत आहोत. ताराराणी, महाराणी ताराराणी म्हणायच्या. ताराराणी माहिती का आपल्याला? छत्रपती शिवाजी राजे यांचे सरसेनापती खंडेराव मोहिते यांची लेक म्हणजे ताराराणी. मोहिते घराण्यात त्यांचं लग्न झालं आणि त्या आपल्या ताराराणी बनल्या. महाराणी ताराराणी म्हणायच्या, माझ्या मुलींना फुगडी आणि जातं खूप छान रीतीनं घालता येतं, त्याच पद्धतीनं त्यांना तलवारी वागवता येते. पण ताईनं तुम्ही सांगा, आज माझ्या मुलींच्या मुंडटामध्ये ती ताकद राहिली आहे का हो? ती रग आमच्यामध्ये राहिली आहे का? मुलींचं सोडून द्या, आपल्यामध्ये ती ताकद आहे का? ती रग आपल्यामध्ये आहे का की आपण तलवार वागवू शकू? तलवार जाऊ द्या, जर एकाने आपल्याला आपली छेड काढली जाणाऱ्या मुलांनी तर आपण त्याला उलट थांबून बोलू शकतो का? नाही बोलू शकत. का नाही? तर समाज काय म्हणेल. समाज म्हणजे कोण आहे? तुमच्यासाठी मी समाज आहे, माझ्यासाठी बाकी तुम्ही बसलेले सगळे समाज आहात. जर प्रत्येक जण म्हणतोय शासनाने हे केलं पाहिजे, शासनानं ते केलं पाहिजे, शासनानं बदल केला पाहिजे, किती दिवस आपण शासनावरती डिपेंड राहणार आहोत? किती दिवस अवलंबून राहणार आहोत? बदल हवा तर सुरुवात स्वतःपासून करा. मी काय म्हणते, बदल हवा तर सुरुवात स्वतःपासून करा. जर मला माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढायचं आहे, मुलगीच जाऊ दे, मला स्वतःला घराच्या बाहेर पडायचंय ना, तर स्वतः मी खंबीर बनली पाहिजे. आज किती ठिकाणी विकृतता पसरली आणि किती ठिकाणी अत्याचार झाले लहान लहान मुलींच्यावर. 3 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्षाच्या मुलींना असं म्हटलं जातं प्रत्येक ठिकाणी की मुली कपडे खराब घालतात, मुली कपडे व्यवस्थित घालत नाहीत म्हणून त्यांच्यावरती बलात्कार होतात. 3 वर्षाच्या मुलीचे कपडे काय असतात? काय ती अश्लीलता करणार आहे आणि काय ती दुसऱ्यांना अट्रॅक्ट करणार आहे? 3 वर्षाची मुलगी. ठीक आहे, 16-17 वर्षाच्या मुलींचं मान्य करू शकतो आपण की कपडे त्यांनी चुकीचे घातले. 3-4 वर्षाच्या मुली काय कपडे घालत असतील? मला समोर असणाऱ्या नराधमांना दिसत नसेल का 3 वर्षाचं छोटंसं बाळ आहे? प्रत्येक ठिकाणी फक्त मुलगी चुकीची आहे आणि मुलींच्या वरतीच संस्कार करा हे जे बोललं जाते ना, ही धारणा प्रत्येकाची चुकीची आहे. प्रत्येक सुरुवातीच्या काळामध्ये मुलींनाच बोललं जायचं किंवा बायकांनाच बोललं जायचं की हे करू नकोस. पडदा पद्धती होती, बुरका पद्धती होती. आज हळूहळू बुरका पद्धती आणि पडदा पद्धती बंद झाल्या, कमी झाल्या. अजूनही आहे पण कमी झाल्या. पण आजही आपल्या मुलींना जवळपास पडद्यामध्येच आपण ठेवण्यासारखं परिस्थिती निर्माण झाली. खरं सांगायचं तर काही मला असं वाटतं सरकारनं जे गर्भलिंग निदान बंद केलं ना, मी मनापासून सांगते, मला वाटतं ते परत त्यांनी सुरू करावं. कारण मुलीला गर्भातच मारणं योग्य आहे, कारण त्या अशा नराधमांच्या हाती मरण्यापेक्षा. वाईट वाटतं अशा गोष्टीचं. ज्या मुलींच्या मध्ये आपण ताराराणी बघतो, ज्या मुलींच्या मध्ये आपण झाशीची राणी बघतोय, ज्या मुलींच्या मध्ये आपण सुनीता विलियम्सला बघतोय, तिला त्या नराधमांनी एकदम टेचून काढलेली आहे. काय अवस्था होत असेल त्या 3 वर्षाच्या बाळाचं. प्रत्येक वेळेला आपण सांगतोय गुड टच आणि बॅड टच शिकवा. काय शिकवायचंय गुड टच आणि बॅड टच? जर समोरच्या नराधमाला समजत नसेल गुड टच आणि बॅड टच काय आहे. 3 वर्ष, 4 वर्ष, 16 वर्ष, 13 वर्ष जाऊ द्यावर 65 वर्षाची आजी सुद्धा ह्या समोरच्या लोकांना दिसत नाहीये, समजत नाहीये. त्यांच्या घरामध्ये आया बहिणी किंवा आजी नसतील का? मग प्रत्येक वेळेला मुलीला गुड टच बॅड टच शिकवण्यापेक्षा कधीतरी मुलाला सुद्धा शिकवणं गरजेचं आहे गुड टच बॅड टच काय आहे. कारण प्रत्येक जण असं म्हणतो ना, प्रत्येकाला वाटतं अरे नाही माझा बघल्या ना तो असातला नाही, ते शेजारच्या पोरग्यामुळेच तो बिघडलेला आहे. प्रत्येक आईला वाटतं, मी पण म्हणते माझी मुलगी अशी नाहीये, ते शेजारच्या चिंगीमुळेच ती बिघडली आहे म्हणून. पण शेजारच्या मुलगीला सुद्धा ते, शेजारच्या आईला सुद्धा तेच वाटत असेल ना
शेजारच्या काही मोबाईलच्या मुलग्यामुळे माझा मुलगा बिघडला. मग प्रत्येक आयांनी आणि वडिलांनी आपल्या बघायला आणि आपल्या चंगीला शिकवलं पाहिजे की गुड टच बॅड टच काय आहे. त्या लहान मुलींच्या पेक्षा सुद्धा मुलांना तुम्ही शिकवलं पाहिजे की बाबा तू वर्गात असलेल्या मुलींची वेली ओढू नकोस, तिच्या स्कर्टला हात लावू नकोस, तिच्या कपड्यांना हात लावू नकोस. त्यावेळेला आपल्यामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल. बाळांनो, तुम्हाला गुड टच बॅड टच माहितीये? नाही माहितीये. मग आता ह्यांना माहिती नाहीये. ह्याची चूक, ही चूक कोणाची आहे? आपली पेरेंट्सची चूक आहे. आपल्या घरामध्ये 2 इलेक्ट्रिक बॉक्स आहेत. कोणते इलेक्ट्रिक बॉक्स आहेत माहिती आहे घरामध्ये? कोणते? बरोबर. तरी सुद्धा आपण त्याच्या समोर बसतो है ना. घरात असलेले 2 इलेक्ट्रिक बॉक्स, एक टीव्ही आणि एक मोबाईल, कितपत वापरायचं आणि कितपत बघायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. आपला मुलगा, आपली मुलगी घरातून शाळेत येते, शाळेतून घरात आल्यावर बॅग टाकून देते आणि सांगते मम्मी चहा दे. मम्मीला काय लागलेलं असते, पटापट भाकऱ्या करायच्या आणि मम्मी होतीये माझी नंतर ना. ती सही कुठे तर निघून जाईल. सहीचं काय होणार? अरे आपल्या घरातल्या सहीकडे पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे. हार्ड झालेला विषय कुठेतरी सोपा करायचा असेल तर प्रत्येक माता भगिनीनं पुढे आलं पाहिजे. सुरुवात आपल्यापासून केलीच पाहिजे. खूप सुंदर विचार लिहिलेला आहे, येताना वाचले मी. जर तुमच्यामध्ये खरोखर बदल करायचा आहे तर तो जोश आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे.